नमस्कार. स्टोमॅटायटिस पार्ट 1 म्हणजे मुखपाक तोंड येणे याचा पहिला भाग आपण पाहिला. त्याच्यामध्ये सविस्तर त्याची कारणं, लक्षणं हे सगळं आपण पाहिलं आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की आता ह्या पार्ट 2 मध्ये आपण प्रत्यक्ष चिकित्सा बघणार आहोत आणि त्याच्यामुळे अत्यंत जुन्यातला जुना किंवा कितीही गंभीर स्वरूपातला जो स्टोमॅटायटिस असतो, तोंड येणं हा आजार असतो, हा आयुर्वेदाने आपण पूर्ण घालू शकतो हे मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो. तर आपण पाहिलं की युजली जो शॉर्ट लिव्हिंग जो स्टोमॅटायटिस असतो की जो 8-10 दिवसांमध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांमध्ये जातो, याच्यामध्ये आपण बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेऊ, काहीतरी ग्लिसरीन वगैरे लावू, जेन्शन व्हायोलेट लावू, काही ॲनेस्थेटिक जेल असतात ती आपण लावू आणि त्याच्यामुळं हळूहळू करता किंवा अगदी गंभीर असेल तर याच्यामध्ये स्टिरॉइड्सचा सुद्धा वापर केला जातो, अँटीबायोटिकचा वापर केला जातो आणि हा आजार जातो. परंतु काही लोकांमध्ये जेव्हा तो क्रॉनिक होतो तेव्हा अत्यंत मुळापर्यंत जाऊन त्याची हिस्ट्री घ्यावी लागते आणि त्याप्रमाणे औषधोपचार जर केले तर हा आजार पूर्ण जाऊ शकतो. नेहमी मी सांगत असतो की कारणाप्रमाणे चिकित्सा हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम. ती जर व्यवस्थित नसेल, भूक नीट लागणं, अन्न नीट पचणं, पोट व्यवस्थित साफ होणं, या गोष्टी जेव्हा व्यवस्थित होतात तेव्हा बहुसंख्य आजार हे आपले कमी होत असतात. तर त्याचप्रमाणे पचन व्यवस्थित झाल्यामुळे नीट होणारा म्हणजे हा मुखपाक आजार आहे. याच्यामध्ये तुमचं पचन व्यवस्थित झालं की 50% काम तुमचं तिथंच व्यवस्थित झालेलं असतं. झोप व्यवस्थित होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. झोपेला आयुर्वेदामध्ये धात्री असं म्हणलेलं आहे. म्हणजे एखादी माता ज्याप्रमाणे मुलाची काळजी घेते तशी झोप ही आपल्या आरोग्याची काळजी घेत असते. त्यामुळे झोप पूर्ण व्यवस्थित होणं, 7 तासांची झोप, हे तुमच्या शरीरातला पित्तदोष, रक्त धातू जो आहे हा व्यवस्थित राहावा, त्याच्यामध्ये कुठलेही दोष निर्माण होऊ नयेत यासाठी महत्त्वाचं असतं. आपण हा पाहिला की हा उष्णतेचा आजार आहे. त्यामुळे जेव्हा आपण जागरण करतो तेव्हा शरीरामध्ये हीट वाढते, पित्तदोष वाढतो, रक्तदोष वाढतो आणि त्यामुळे मुखपाक होत असतो. त्यामुळे व्यवस्थित चांगली झोप घेणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आयुर्वेदामध्ये असंख्य प्रकारचे उपचार आहेत, उपाय आहेत, औषधी आहेत. याचा आपण जरूर आधार त्यावेळेस घ्या. आहार हा आपला नेहमीच चौरस पाहिजे. आजकालच्या विशेषतः तरुण पिढींमध्ये खाण्यापिण्याच्या बऱ्याच नाटकं ज्याला आपण म्हणतो की मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, ह्या गोष्टी ज्या असतात त्यामुळे शरीरामध्ये अनेक प्रकारच्या जीवनसत्वांच्या कमतरता निर्माण होतात आणि त्याचा परिणाम म्हणून विशेषतः बी कॉम्प्लेक्स असेल, B12 म्हणतो आपण, किंवा आयर्न असेल, या गोष्टींची जेव्हा कमतरता होते तेव्हा मुखपाक यासारखा आजार आपल्याला निर्माण होतो. मानसिक ताणतणाव कमी करणं हे महत्त्वाचं आहे. 50% पेक्षा जास्त मुखपाकाचे जे रुग्ण असतात, विशेषतः जीर्ण अवस्थेतले, त्या रुग्णांमध्ये मानसिक ताणतणाव जास्त असतो, विचार जास्त करायची सवय असते, चिंता जास्त करायची सवय असते. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की या सगळ्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमुळे आपल्या मेंदूमधून नकारात्मक हार्मोन, विशेषतः कॉर्टिसॉल हे जास्त तयार होतं आणि कॉर्टिसॉल जास्त तयार झाल्याचा परिणाम आपल्या लाळेवरती पर्यायाने आपला जो त्वचा जी असते मुखाच्या अंतर्गत असलेली, ज्याला बकल म्युकोजा म्हणतात, त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्यामुळे जिभेवरती, ओठावरती, गालाच्या आतमध्ये या पद्धतीचे स्ट्रेस अल्सर किंवा ॲफ्थस अल्सर असं त्याला म्हणतात, या स्ट्रेसमुळे झालेले अल्सर असतात. त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी करणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी औषधोपचारांच्या बरोबरच योग, ध्यान या गोष्टींचा आपण जरूर अभ्यास करावा. कोणत्याही प्रकारची व्यसनं ही जे आपलं मौखिक आरोग्य आहे ते बिघडवण्यासाठी कारणीभूत असतात. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहावं. ब्रश ही एक गोष्ट फार महत्त्वाची. जेव्हा आपण साधारणतः ब्रश बदलतो त्यावेळेस आपण कुठलाही ब्रश आणला जो हार्ड असेल आणि आपल्याला स्मूथ ब्रशची सवय असेल तर त्यावेळेससुद्धा तोंड येणं यासारखी गोष्ट होते. टूथपेस्ट कुठली स्ट्रॉंग असेल तर तीसुद्धा आपण वापरू नये. तर आता आयुर्वेदाप्रमाणे आपण याची मॅनेजमेंट कशी करायची ती बघूया. तर मगाशी मी सांगितलं की पित्तदोषावर मुख्य आपल्याला इथं काम करावं लागतं, कारण आयुर्वेदाची व्याख्याच मूळ या आजाराची आहे मुखपाक. म्हणजे मुख या अवयवामध्ये पाक होणं म्हणजे एखादी गोष्ट पित्ताचा प्रभाव जास्त झाल्यामुळे तिथे सूज, इन्फ्लमेशन, लालिमा येणं याला पाक म्हणतात. तर ही प्रक्रिया कमी होण्यासाठी पित्तदोष कमी करणं महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी स्थानिक चिकित्सा, लोकल ॲप्लिकेशन हे फार महत्त्वाचे आहे. यामध्ये महत्त्वाचं येतं ते म्हणजे सुवर्ण गैरिक हे एक औषध आहे. हे आत्ता अशुद्ध स्वरूपात आहे, पण हे घृतामध्ये हे भर्जित करावं लागतं आणि ते शुद्ध झालेलं जे गिरीज आहे, सुवर्ण गैरिक आहे, याचा जिभेवरती जर आपण लेप दिला
तर ते व्रण लवकर भरून येतात, जीभ लवकर मऊ पडते. त्याचप्रमाणे ज्येष्ठमधासारखी वनस्पती आहे तर त्याचासुद्धा आपण काढा करतो आणि आयुर्वेदामध्ये एक पंचकर्म पूरक उपचार सांगितला आहे, तो म्हणजे गंडूश आणि कवल. याच्यामध्ये हे काढा जो आहे हा तोंडामध्ये घेऊन धारण करणे, हा काढा त्याच्याने गुळण्या करणे, याच्यामध्ये वेगवेगळी द्रव्ये आम्ही टाकत असतो आणि या औषधी गुळण्या ज्या असतात त्याच्यामुळं आतमध्ये आलेली सूज पूर्ण भरून जाते. याच्यामध्ये वेगवेगळी इरिमेदादी, जात्यादी यासारखी काही व्रणरोपक गुणधर्म असलेली जी तेलं असतात त्याचासुद्धा समावेश केला जातो आणि त्यामुळं मुखपाक लवकर बरा होतो. मध हे एक असंच औषध आहे की ज्याची व्रणरोपक ही हा त्याचा गुणधर्म सांगितला आहे. वेगवेगळी औषधंसुद्धा मधातून आपण वापरू शकतो, साईतून वापरू शकतो, डिंकाच्या पाण्यातून वापरू शकतो. पूर्वी आपण एक अनुपानाचा व्हिडिओ केलेला आहे, हे सगळ्यांच्या बऱ्याच जणांच्या लक्षात असेल. तर आयुर्वेदाची ही युक्ती असते की औषधांबरोबर वेगवेगळी अशी आपली घरातली सुद्धा स्वयंपाकघरातली आपण गोष्टी त्याला जर जोडल्या तर त्या औषधांची कार्यकारकता किंवा परिणामकारकता ही खूप वाढते. त्यामुळे साईमधून औषध लावणं, डिंकामधून, तुपामधून, मधामधून हे असे लेप करणं याच्याने पटकन याला फायदा होत असतो. पंचकर्म उपचार जेव्हा आजार हे गंभीर स्वरूपामध्ये असतात तेव्हा पित्तदोषाचा पूर्ण निपात व्हावा किंवा त्याचं संतुलन व्हावं यासाठी प्लॅन्ड विरेचन, विधिवत विरेचन हे एक पंचकर्म आहे. याच्यामध्ये काही औषधी तूप दिलं जातं, होल बॉडी मसाज, स्टीम बाथसाठी दवाखान्यात बोलवलं जातं आणि एखादं औषध सुट्टीच्या दिवस बघून त्याप्रमाणे तुम्हाला जुलाबाचं औषध दिलं जातं. त्यातून शरीरातले हे जे पित्तदोष असतात हे कमी होतात, रक्तातली उष्णता कमी होते आणि त्यामुळं हा स्थायी उपचार हा मुखपाकासाठी ठरू शकतो. रक्तमोक्षण म्हणजे शिरेतून रक्त काढणं, त्याचप्रमाणे नस्त्य, ऊर्ध्व जत्रुगत जे भाग असतात त्याच्यासाठी नस्य चिकित्सा महत्त्वाची आहे, हे मी पूर्वी सांगितलेले. त्यामुळं मुखगत जे व्याधी आहेत त्याच्यासाठी नाकामध्ये काही औषधी तेल किंवा तुपाचा ड्रॉप सोडणं याचा फायदा हा मुखाच्या आरोग्यासाठी आपल्याला होताना दिसतो. पांचभौतिक चिकित्सा ज्याचा आम्ही अंतर्भाव करतो किंवा जी आमची प्रमुख चिकित्सा आहे याच्यामध्ये यकृत, प्लीहा हे दोन महत्त्वाचे अवयव आहेत की ज्याची चिकित्सा करणं महत्त्वाचं असतं जेव्हा विशेषतः पित्तदोष किंवा रक्तदोषामुळे आजार होतात. कारण प्लीहा आणि यकृत आणि प्लीहा हे दोन रक्त वह स्रोतसाची मूल स्थान आहेत. जसं आपण म्हणतो की त्याच्या मुळावरती घाव जर घातला तर तो आजार जातो, त्याच पद्धतीने ही त्याची मूलस्थानं आहेत त्याच्यावरती जेव्हा आपण चिकित्सा करतो तेव्हा रक्तगत जे व्याधी असतात मुखपाकासारखे ते पूर्णतः जातात. त्यामुळं ही पांचभौतिक चिकित्सेतली अग्निसंस्थेची चिकित्सा ही फार महत्त्वाची ठरते यासारख्या विकारांवर. तर तुम्हाला मी एक जाता जाता एक कहाणी सांगतो एका पेशंटची आणि आपण हा व्हिडिओ संपू. की मुंबईच्या क्लिनिकमध्ये अशीच एक महिला आली होती की जवळजवळ ती 10 वर्षांपासून या आजाराने त्रस्त होती. जेव्हा मी तिला जीभ दाखव असं म्हणालं, ती लाल बुंद जीभ जेव्हा पाहिली, जणू एखादी काली मातेची जीभ असावी त्या पद्धतीने रसरसलेली तिची जीभ, पूर्ण लाल भडक झालेली, त्यावरती ओठांवरती गालाच्या आतमध्ये चट्टे पडलेले, सर्व पद्धतीचे उपचार करूनही काहीही परिणाम नाही. त्रास वाढतच चाललेला आहे, वजन घटत चाललं आहे, खाणं पिणं, उद्वेग प्रचंड त्या पेशंटचा. कारण पेन, बर्निंग, तोंडामध्ये जसं काही ती म्हणायची की एखादा गरम उकडलेला बटाटा किंवा विस्तव ठेवल्याप्रमाणे भावना तोंडामध्ये, अशा पद्धतीचा गंभीर मुखपाक घेऊन आलेली रुग्णा जी होती त्याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सुवर्ण गैरिकाचा लेप, ज्येष्ठमध काढायचं गंडूश आणि पित्तदोषाची चिकित्सा, पंचकर्माची जशी गरज लागेल त्याप्रमाणे उपचार केले आणि अक्षरशः 1 महिन्यामध्ये त्या महिलेचा जवळजवळ 10 वर्षांपासून असलेला मुखपाकाचा त्रास हा पूर्णच्या पूर्ण कमी झाला. आणि जेव्हा तिच्या ह्या चेहऱ्यावरती हा आनंद होता आणि पूर्ण खाणं पिणं तेव्हा जमा लागलं तेव्हा आयुर्वेद चिकित्सेचा नक्कीच अभिमान वाटावा असा तो क्षण होता, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर अशा पद्धतीचे जेव्हा आजार क्रॉनिक होतात, गंभीर स्वरूप धारण करतात तेव्हा आयुर्वेदाची आपण जरूर कास धरावी आणि या व्याधींपासून आपण सुटका करून घ्यावी, हे मी तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद.